1 एप्रिलपासून 90% लोकांचं रेशन कार्ड कायमचं बंद होणार आहे. रेशन कार्डवरती लोकांना ज्या सुविधा मिळतात, जे धान्य मिळतं, ते आता इथून पुढे मिळणार नाही. कारण की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यासाठी 5 नियम लागू केले आहेत. जर आपण या 5 नियमामध्ये बसलो, तरच आपल्याला रेशन कार्डचा फायदा घेता येईल. आता ते 5 नियम कोणते ते जाणून घेऊ. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यामधील पहिला नियम म्हणजे जर आपल्याकडे रेशन कार्ड आहे आणि आपण रेशन कार्डचा फायदा घेतोय, आपल्या घरामध्ये जर एखादी AC लावलेली असेल किंवा आपण जनरेटरचा वापर करत असाल, तर त्या कुटुंबातील लोकांना 1 एप्रिलपासून रेशन कार्डवरचा फायदा घेता येणार नाही. दुसरा म्हणजे कुटुंबामध्ये जर आपल्याकडे 4 चाकी गाडी असेल किंवा एखादा ट्रॅक्टर असेल, त्या कुटुंबातील लोकांना देखील रेशन कार्डचा फायदा घेता येणार नाही. याच्यामधील तिसरा नियम म्हणजे शहरी भागातील लोकांचं 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि ग्रामीण भागातील लोकांचं 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचं रेशन कार्ड 1 एप्रिलपासून बंद होणार. यामधील चौथा नियम म्हणजे आपल्या घरातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाला देखील रेशन कार्डचा फायदा घेता येणार नाही. पाचवा आणि शेवटचा नियम, जर तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा घर असेल किंवा जमीन असेल, अशा लोकांना देखील 1 एप्रिल नंतर रेशन कार्डवरचा फायदा मिळणार नाही.